मध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर या ठिकाणी सज्ज होईल सचिन. यावेळेस पहिलाच बॉल फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये चेंडू जज करेल की काय तोपर्यंत एकी धाव कंप्लीट केली आणि पाहता पाहता दुहेरी धाव यावेळेस कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. दुहेरी रनने यावेळेस डेनिस 11 नेहरू या टीमचं खातं देखील ओपन होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्या वेळेस सोनू सलामीला जातो त्या वेळेस कॅल्क्युलेशन क्रिकेट हे सोनूच्या माध्यमातून देखील आपल्याला कित्येक स्पर्धांमध्ये पाहायला मिळालंय. परंतु या मॅचमध्ये देखील त्याच मानसने तोच मानस यावेळेस बॅट्समन सोनूचा देखील असेल. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर 2 रन अवघ्या खर्च केला बॉलर सचिनने. 4 ओव्हरचे मॅच आहे परंतु या 24 बॉलच्या खेळामध्ये किती रनचं टार्गेट सेट केलं जाईल प्रश्नचिन्ह असेल. यावेळेस देखील इनसाइड एज होती. चांगली फिल्डिंग विकेट किपरच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती आणि प्रत्येक डॉट बॉल यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमला कुठेतरी दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन जाईल. कारण ज्या वेळेस तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करता त्यावेळेस एक मोठं टार्गेट तुम्हाला सेट करायचं असतं. परंतु सेकंड इनिंगमध्ये तेच टार्गेट तुम्हाला प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्धामध्ये रोखावं लागतं. परंतु या मॅचमध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला. विकेट कीपर चेंडू मग धावतोय तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली आणि पाहता पाहता दुहेरी धाव देखील यावेळेस कंप्लीट केली जाते. मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि ज्या वेळेस मिस फिल्डिंग मॅचमध्ये होते त्या वेळेस मात्र खऱ्या अर्थाने जो बॉलरचा कॉन्फिडन्स होतो जो कॉन्फिडन्स असतो तो कॉन्फिडन्स कमी होताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. परंतु यावेळेस नैराश्याच्या भूमिकेमधून यावेळेस पुन्हा एकदा प्रगतीपथावर कशा प्रकारची कामगिरी केली जाईल हे प्रश्नचिन्ह मात्र जरूर बॉलर भाऊच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिली तर अवघ्या 5 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सिद्धेश मोठे स्ट्रोक लगावण्याची क्षमता आहे. परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारचं प्रदर्शन राहील कारण 11 खेळाडूंमधून 2 फलंदाजांची ज्यावेळेस निवड होते सलामीला त्यावेळेस अनेक अपेक्षा असतात प्रत्येक टीमकडून. परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारची कामगिरी राहील या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून हे देखील पाहावंसं लागेल. या मॅचमध्ये बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील कोलोर पद्धतीचा बॉल होता. बॅटच्या टॉयचा वेध घेतलाय. एक सिंगल यावेळेस कंप्लीट केली जाते. थर्डमॅनला फिल्डर होता तोपर्यंत एकेरी धाव देखील यावेळेस कंप्लीट केली जाते. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे षटकार लगावतो मोठे स्ट्रोक लगावतो त्यावेळेस जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं देखील खूप गरजेचं असतं. परंतु यावेळेस कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय बॅट्समन सोनू त्याचबरोबर सिद्धेश राठोडच्या दरम्यान. बॉलर देखील पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज सचिन उर्फ भाऊ राऊंड द विकेटने यावेळेस गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 6 रन स्कोरबोर्डवर देखील होतात. कोलोर पद्धतीचा बॉल होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न परंतु मिडऑफच्या दिशेने लॉंग ऑफचा फिल्डर चेंडू खाली येतो. चेंडू जज करेल तोपर्यंत एकेरी धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. एकेरी रनने आतापर्यंत टीमची धावसंख्या देखील 7 रन आपल्याला पाहायला मिळतात. एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. कारण पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं त्याच प्रकारे क्रिकेटमध्ये देखील एक एक धावांनी एक मोठं टार्गेट आपण सेट करू शकतो आणि तीच भूमिका मनामध्ये ताईत करत असताना एक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. लोअर फुल टच पद्धतीचा बॉल होता. भिरकावण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर तैनात आहे टीममध्ये तोपर्यंत एकेरी धाव देखील यावेळेस कंप्लीट केले. एकेरी रनने आतापर्यंत 8 रन देखील स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळते. बिनगडी बाधा 8 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं भव्य दिव्य आयोजन सन्माननीय सचिनदादा धुमाळ व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर मॉन्टी पटेल त्याचबरोबर राहुल गाडीगावकर व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकारली जाते. ज्या जुन्या काही आठवणी होत्या कैलासवासी डेनिस भाऊ याच्या त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज पुन्हा एकदा सचिनदादा धुमाळ त्याचबरोबर मॉन्टी पटेल आणि राहुल गाडीगावकर यांच्या माध्यमातून स्पर्धा देखील आपल्याला साकारताना पाहायला मिळतात. 1 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर
टीमची धावसंख्या देखील बिनगडी बाद 8 रन 8 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. सेकंड ओव्हरसाठी देखील यावेळेस आमंत्रित केले निलेश कोळी. एक चांगला समालोचक देखील आहे, परंतु तेवढ्याच ताकदीने खेळी देखील कित्येक स्पर्धांमध्ये आपण या खेळाडूच्या माध्यमातून पाहिली. वेगवान गोलंदाजी या खेळाडूची ओळख, परंतु यावेळेस कशा प्रकारे वेगाने चेंडू स्वार करेल हे प्रश्नचिन्ह असेल, कारण समोर देखील तेवढाच ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने यावेळेस गोलंदाजी करेल गोलंदाज निलेश कोळी. यावेळेस पहिलाच बॉल, मोठा स्ट्रोक सिद्धेश राठोडच्या बॅट मधून लॉंग ऑन बॉर्डर लाईन पलीकडे. या इनिंग मधला पहिला षटकार. थँक्यू. एक दर्जेदार स्ट्रोक देखील आपल्याला पाहायला मिळाला, कारण पहिल्या ओव्हरचा जर विचार केला, पहिल्या ओव्हरमध्ये षटकार चौकारांपासून वंचित राहिला होता टीम डेनिस 11 नेहरू संघ, परंतु तदनंतर पहिल्याच बॉलवर स्वागत केलं गोलंदाज निलेशचं, कारण वेट अँड वॉच या प्रकारची भूमिका देखील सिद्धेशने साकारली. टप्पा पडल्यानंतर त्या चेंडूची ओळख पटवली आणि तदनंतर एक चांगला स्ट्रोक त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. आपण जर पाहिलं तर एक दर्जेदार खेळी करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून देखील होते, परंतु जी रणनीती आखली ती रणनीती अंमलामध्ये आणण्याचा प्रयत्न देखील करावा लागतो क्रिकेटमध्ये, आणि तीच भूमिका जणू मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा निलेश सज्ज होतोय. यावेळेस देखील आडव्या बॅटने स्ट्रोक खेळला जातोय. फटका चांगला आहे, फिल्डर तैनात आहे, चांगली फिल्डिंग होईल. तोपर्यंत एकेरी धाव देखील यावेळेस कंप्लीट केली जाते. बॅकअप चांगला आहे. क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेस तुम्ही थ्रो करता त्यावेळेस बॅकअप असणं खूप महत्त्वाचं असतं. दैनंदिन जीवनामध्ये एखादा महागडा स्मार्ट मोबाईल ज्यावेळेस आपण वापरतो त्याच्या सेफ्टीसाठी देखील आपण रबर कव्हर लावतो, परंतु क्रिकेटमध्ये देखील ज्या ज्या वेळेस तुम्ही थ्रो लगावता त्यावेळेस बॅकअप असणं देखील खूप गरजेचं असतं, आणि ते चित्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळते. 15 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील पाहायला मिळतात. 4 ओव्हरची मॅच आहे, परंतु या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पहिल्या 17 दरम्यान किती रन सेट केले जातील हे प्रश्नचिन्ह जरूर आहे या मॅचमध्ये. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर तैनात आहे, परंतु क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळते. फेकी चांगले होते, तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट देखील केल्या जातात. दुहेरी रन आतापर्यंत 17 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. सतरा रन देखील स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला स्ट्रोक लगावला, परंतु त्या फटक्याला यश नाही, परंतु 2 रन मात्र जरूर मिळालात. बॉलर पुन्हा एकदा निलेश सज्ज होईल. यावेळेस देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन मिस केली. पंचांचा इशारा ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता. व्हाईट बॉलची भूमिका ज्या प्रकारे पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत व्हाईट बॉलचा इशारा दर्शवला. एक्स्ट्रा रनने आतापर्यंत 18 रन देखील स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील फिरकावून दिलाय. वेट अँड वॉच या प्रकारची भूमिका बॅट्समन सोनूच्या बॅट मधून या इनिंग मधला हा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. तर एक दर्जेदार स्ट्रोक देखील बॅट्समन सोनूच्या बॅटमधून आपण पाहिला, कारण हा फलंदाज देखील षटकार चौकारांपासून वंचित होता, कारण या इनिंगमधला पहिला षटकार ज्या प्रकारे सिद्धेश राठोडच्या माध्यमातून देखील आपण पाहिला, परंतु तदनंतर सोनूने देखील आपला बॅटचा फोकस ओपन केला.
टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 24 रन, 24 लॉस ऑफ 1 विकेट. एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटमध्ये पार्टनरशिप खूप महत्त्वाची आहे, परंतु या मॅचमध्ये किती रनची पार्टनरशिप सेट केली जाईल हे प्रश्नचिन्ह देखील आहे. बॉलर पुन्हा एकदा निलेश सज्ज होते. यावेळेस देखील लाईन चांगली होती, परंतु पंचांचा इशारा येतोय. अवंतर चेंडू आमच्यापर्यंत दर्शवला जातोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील होतात. पहिल्या इनिंगमध्ये ज्यावेळेस बॉलिंग करणारी टीम एक्स्ट्रा रन खर्च करते, परंतु त्याच एक्स्ट्रा धावा सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना कुठेतरी थोडासा बॅटिंग करणाऱ्या टीमला महागड्या ठरतात. परंतु या मॅचमध्ये एक्स्ट्रा रन यावेळेस देखील लांब लचक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. बिगिट केलाय सोनूच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. मग आमच्याच कपाळी का नाही लिवलीस पायाला मी जळू. आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू. देवा रे देवा देवा, अरे देवा रे देवा देवा. 31 रन आतापर्यंत 23 रन खर्च केल्यात गोलंदाज निलेशने. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे डीप मधून फिल्डर, परंतु फिल्डरला प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये राहावं लागतंय. या शेवटच्या बॉलवर एक दर्जेदार चौकार. थँक्यू. तर 2 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 रन 35 रन आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या जर पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 8 रन सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या, परंतु तदनंतर सेकंड ओव्हर कुठेतरी थोडीशी महागडी ठरली जाते. या स्पर्धेचे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अरविंद राणा अर्थातच सोनू वैयक्तिक 24 या धावसंख्येवर देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. तर विनंती असेल की वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, लवकरात लवकर फिल्डिंग आपण लावून घ्यायचे. निकित स्मृती शहाबाज संघ टीमची धावसंख्या देखील आतापर्यंत 35 रन स्कोरबोर्डवर देखील पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवर देखील थर्ड ओव्हरसाठी यावेळेस आमंत्रित केले गोलंदाज अक्षय कोळी, एक वेगवान गोलंदाज, परंतु यावेळेस कशा प्रकारे वेगाला सामोरे जाईल बॅट्समन सिद्धेश राठोड हे प्रश्नचिन्ह असेल. मागच्या ओव्हरमध्ये देखील पहिल्याच बॉलवर षटकार लगावला होता. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. डीपमधून उमेश कोळी चेंडू खाली येतात. चेंडू जज करतील तोपर्यंत एकेरी धाव यावेळेस कंप्लीट केली जाते. एकेरी रनने आतापर्यंत 36 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. कैलासवासी निकेत कोळी याच्या नावाने आज संघ मैदानामध्ये आज आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. त्यांचे बंधू सन्माननीय विनयदादा कोळी हे देखील आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आले. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. कारण ज्या वेळेस सरसेत सर आपण प्रत्येक गावाची टीम पाहतो त्यावेळेस अनेकांचं पाठबळ असतं प्रत्येक गावाच्या टीम मागे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एकेरी धाव देखील यावेळेस कंप्लीट केली जाते आणि पाहता पाहता रनआउटची संधी होते, परंतु वेगाने 2 धावा यावेळेस कंप्लीट देखील होताना आपल्याला पाहायला मिळतात. थ्रो चांगला होता आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण पाहिलं. 2 रन देखील यावेळेस कंप्लीट होतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 38 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर यतीनदादा भोईर आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. यतीनदादा भोईर यावेळेस देखील पंचांचा इशारा येतोय. यस, इट इज अ नो बॉल आणि फ्रीडची संधी
देखील यावेळेस असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण ज्या प्रकारे पाहिलं 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा बॉल आला आणि तदनंतर प्रत्येक 9 बॉलवर एक नवजीवन संजीवनी बॅट्समनला देखील मिळत गेली, परंतु या मॅचमध्ये संजीवनी मिळाली बॅट्समन अरविंद राणा सोनूला. त्या संधीचं सोनं कशा प्रकारे करेल हा बॅट्समन. यावेळेस देखील फटका चांगला आहे. ज्या वेळेस संधी मिळाली त्या संधीचं सोनं या सोनूने केलंय आणि हेच प्रात्यक्षिक षटकार. तुम क्या जानो मोहब्बत क्या है दिल की महफिल सनम ये महफिल नहीं येस थँक्यू. तर विनंती असेल की यतीनदादा भोईर मयूरदादा भोईर आपणास आमंत्रित केलं जाते. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिलं तर टीमची धावसंख्या देखील आतापर्यंत 45 रन धावांचा कडकडाट मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो. ज्या प्रकारे मोठमोठाले षटकार देखील येताना आपल्याला पाहायला मिळालेत. आज मात्र जरूर खऱ्या अर्थाने आपण पावसापासून वंचित आहोत, परंतु धावांचा पाऊस मैदानामध्ये पडतोय. फटका चांगला आहे. चेंडू जाईल डीपमधून. फिल्डर पंकज चेंडूखाली येतोय. थोडासा फंबल होतोय. तोपर्यंत दुहेरी धावा देखील यावेळेस कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकतेच ज्यांचं आगमन देखील होते नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील नामांकित खेळाडू मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यतीनदादा भोईर त्याचबरोबर मयूरदादा भोईर व त्यांच्या त्यांचा सहकारी देखील आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं देखील डेनिस चषक 2021 मध्ये सन्माननीय सचिनदादा धुमाळ यांच्या माध्यमातून देखील आम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने सरसे स्वागत करतोय. बॉलर अक्षय पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. फुल टॉस पद्धतीचा बॉल. फटका तर चांगला आहे. फिल्डर तैनात आणि यावेळेस पंकजच्या हातातून झेल सुटणं होईल कठीण. पहिल्या विकेटचं पतन. एक पहिला धक्का यावेळेस टीम डेनिस 11 नेरुळ या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन अरविंद राणा सोनू बॅक टू पॅव्हलियन. थँक्यू. तर 13 बॉलमध्ये 34 रनची एक बहारदार इनिंग पेश केली. फलंदाज अरविंद राणा सोनूच्या माध्यमातून देखील बॅट्समन अमित वाडकर मैदानामध्ये दाखल झालाय. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत देखील आहे. ज्या प्रकारे गुन्हेगारांचा कर्दनकार सातत्याने ठरला जातो त्यावेळेस परंतु क्रिकेटमध्ये देखील अनेक गोलंदाजांचा कर्दनकार सातत्याने अमित वाडकर देखील राहिलाय. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी नवी मुंबई पोलीस दलाच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगली होती की काय पंचांचा इशारा येतोय. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर होता. इट इज अ वाईडचा इशारा देखील आमच्यापर्यंत दर्शवलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 48 रन देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस देखील वेग थोडासा कमी होता परंतु मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. त्याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 2 रन देखील आपल्याला पाहायला मिळाला. 3 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 50 रन. अर्धशतक यावेळेस कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. टीम डेनिस 11 नेरुळ या संघाचं देखील तर 50 रन देखील स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर मागचा सामना जर पाहिला तर मागच्या सामन्यादरम्यान देखील ज्या प्रकारे वन सॉल्युशन सिवूड्स आणि त्याचबरोबर सार्थक 11 पारगाव जो सामना आपण पाहिला प्रथमतः बॅटिंग करत असताना सार्थक 11 पारगाव या टीमने देखील 50 रन कंप्लीट केल्या होत्या पहिल्या सामन्यादरम्यान 3 ओव्हरमध्ये. या मॅचमध्ये देखील तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते.
परंतु तो सामना जिंकला होता टीम सार्थक इलेव्हन पारगाव या टीमने. चांगली बॅटिंग केतन मेहर त्याचबरोबर भूषण पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाले. परंतु या मॅचमध्ये देखील कशा प्रकारचं प्रदर्शन या दोन्ही टीमच्या माध्यमातून होईल हे प्रश्नचिन्ह असेल. तर ओव्हर नंबर 4 साठी देखील आमंत्रित केले. तर बॉलिंग मार्कवर देखील भावेश भोईर ओव्हर नंबर 4 शेवटच्या ओव्हरसाठी यावेळेस आमंत्रित केले. भावेश भोईरला ओव्हर द विकेट. यावेळेस कोलोर पद्धतीचा बॉल फटका चांगला आहे. चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेने. लॉंगॉनचा फिल्डर सचिन चेंडू खाली येतो. चेंडू जज करेल. रनआउटची संधी होती आणि यावेळेस सिद्धेश राठोडला देखील दिला जातोय परतीचा इशारा. अरे उरत होतंय धडधड लाली गालावर आली आणि अंगात भरलंय वारं ही कीर्तीची बाधा झाली. आता अधीर झालो यार मग बधीर झालो यार आणि तुझ्याच साठी बनून मजनू माग आलो यार. गाणं उडतंय बुंगाट पळतंय झिंगाट रंगात आलं यार. झालंय झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झालं झिंग 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 झिंगाट झिंग 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 येस थँक्यू. 51 रन देखील स्कोरबोर्डवर होताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 51. न्यू बॅट्समन मैदानामध्ये अज्जू नवले मैदानामध्ये दाखल झालाय. अंडरम क्रिकेटमधील एक बेताज बादशाह आणि नुकतेच ज्यांचं आगमन देखील झालंय. नवी मुंबईमध्ये सर्वाधिक अंडरम क्रिकेटमध्ये ट्रॉफी जिंकणारा खेळाडू राहुल म्हात्रे. यावेळेस देखील अमित वाडकर नाव फायरच्या भूमिकेमध्ये पहिल्याच बॉलवर एक मोठं आक्रमकतेचं रूप धारण केला हा षटकार. टीमची धावसंख्या आतापर्यंत 57 रन 57 लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस देखील फुलटॉस पद्धतीचा बॉल होता. दिशा निवडली. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पलीकडे. अमित वाडकरच्या बॅटमधून आणखीन एक मोठा धमाका येतोय चौकार. थँक्यू. तर 62 रन देखील स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर खूप इम्पॉर्टंट असतात, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये टार्गेट तुम्हाला सेट करायचं असतं, परंतु ते टार्गेट जमवण्यासाठी एक मोठा संघर्ष अमित वाडकरच्या दरम्यान पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला आहे. चेंडूखाली फिल्डर फरान, परंतु यावेळेस मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. हा चौकार. Kind girl, always on my mind, girl. I don't know what to do. Thank you. टीमची धावसंख्या आतापर्यंत 65. आजच्या दिवसातील उच्चांक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये 62 रन आपण पाहिल्या होत्या. यावेळेस देखील अमित वाडकर कर्दन काय ठरतो. यावेळेस गोलंदाज भावेश भोईरला आणखीन एक मोठा स्ट्रोक येतोय षटकार. थँक्यू. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल. टार्गेट सेट करणारा बॉल आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 71 धावा स्कोरबोर्डवर होत आहेत. यावेळेस देखील वेग बेताचा होता, परंतु वेद यष्ट्यांचा झाला. या शेवटच्या बॉलवर दिला जातोय परतीचा इशारा. पहिल्या सत्राचा खेळ यावेळेस कंप्लीट होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 71 धावा आणि 72 रनचं लक्ष असेल टीम निकेत स्मृती शहाबाज या टीमला. तर ज्या प्रकारे 72 रनचं लक्ष कशा प्रकारे
मैदानामध्ये केले जाईल याचं प्रात्यक्षिक सांगण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आमचा सहकारी मित्र व नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक अपकमिंग समालोचक अर्थातच नितेश दादा भोईर। तो आइए नितेश दादा, आगे का खुद का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर तुरंत रजा असेल। धन्यवाद। Everybody let me see you get low to the brown boy beat and the brown boy flow. Zara naach ke dikha kodi, yeah, let's go. Naksar is going hard like whoa. Sari sano fit lagdi, jadoo nachni tu disco chlit lagdi. Kyunki main tera boyfriend, tu meri girlfriend, oh mainu kendi. रुकते जा मेरी गल तो सुन ले ओ मैनू कहंदी, क्योंकि वो तेरे वर्गी नहीं है, क्योंकि वो तेरे वर्गी नहीं है, क्योंकि रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना, उसकी आंखों में बातें, बातों में जादू, जादू में खो गए हम, हो गए बेकाबू। शिमी शिमी है शिमिया, सा ला ला ला। तीच खरी या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं विजय आपल्याला पाहायला मिळेल। प्रेक्षकांची अपेक्षा आहे की प्रत्येक सामना हा 4 षटकांचा असायला हवा, परंतु वेळेअभावी पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये फ्रेश सामना हा 4 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर मात्र षटकांमध्ये लॅक ऑफ टाईम त्यामुळेच तफावत करताना आपल्याला पाहायला मिळते। परंतु इथे या वेळेला 4 षटकांचा हा सामना पहिल्या इनिंगमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाला। धावांचा उच्चांक या स्पर्धेचा पाहायला मिळतोय तो 71 आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी चेस हा नियम आम्ही वापरतोय। 72 धावांचं टार्गेट तुमच्या समोर असेल आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी धडाकेबाज अगदी मी म्हणेन या वेळेला त्या धडाडीची त्या धाडसाची गरज आहे। पहिल्या चेंडूपासून तुम्हाला आक्रमण हे स्वीकारावं लागेल आणि इथून पुढे चेंडू असतील तुमच्याकडे 24 आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे। टार्गेट इथं सेट केलं टेनिस 11 आयोजक संघानं, ते म्हणजे 72 धावांचं। एका षटकामागे 18 धावा तुम्हाला काढायच्या आहेत। हर्षदजी मडवी आज आमच्यासोबत या स्पर्धेचे संपूर्ण मी म्हणेन मॅनेजमेंट ज्यांनी सांभाळली आहे, हर्षदजी मडवी ज्यांनी पहिल्या दिवशी खऱ्या अर्थानं संपूर्ण दिवसभर समालोचनाची भूमिका सांभाळली। आज अंतिमच्या दिवशी आज संपूर्ण दिवसभर त्यांचं समालोचन तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल, परंतु फॉर द टाइम बिंग ही इज मॅनेजिंग द रोल ऑफ मेन स्कोरर ॲज अ ऑफिशियल स्कोरर आमचे नाही आहेत, त्याच्यामुळेच गुणलेखकाची भूमिका। आणि त्यानंतर मात्र पहिल्या सत्रामध्ये तुम्ही आवाज ऐकला राहुल शिरसाट यांचा, दिवेला गावाची ओळख ज्यानं महाराष्ट्राबाहेर पोहोचवली तो प्रिन्स। आज या सकाळच्या सत्रामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला। आयोजक सचिनजी धुमाल यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज ही उपस्थिती दर्शवली, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया। आणि राहुल यांना मी विनंती करेन की आपला शुभ सन्मान आपण सचिन दादा धुमाल यांना विनंती करेन आपला राहुल शिरसाट यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे प्लीज। सो राहुल शिरसाट प्लीज कम फॉरवर्ड टुवर्ड्स दी मेन पॅव्हिलियन बॉक्स फॉर द नेक्स्ट रिस्पेक्ट। यस, आणि झुगावरनं यतीनदादा भोईर आणि
मयूरदादा भोईर हे उपस्थित आहेत. गेले कित्येक स्पर्धा जुहूगाव वाशी इथे यशस्वीरित्या संपन्न होताना आपण पाहिल्या. मागच्या एका स्पर्धेमध्ये मला देखील ॲज अ कॉमेंटेटर म्हणून जी संधी मिळाली होती, त्या स्पर्धेचे आयोजक यतीनदादा भोईर त्यांच्या समवेत मयूरजी भोईर यांचा शुभसन्मान या पहिल्या षटकाच्या नंतर मात्र आपण आयोजकांना विनंती करू. तत्पूर्वी 18 ही सरासरी असेल रिक्वायर्ड रन रेट. ते रन रेट चीज करण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय भावेश भोईर. एक जबरदस्त कळपक असा फलंदाज ज्याच्याकडे फेअरलेस अप्रोच आहे, परंतु या मैदानावर 18 प्रति षटकामागे धावा जर का काढायच्या असतील तर प्रति हल्ला हा तुम्हाला करावा लागेल. गोलंदाजी मार्ग सचिन काले ज्याच्याकडे आहे बोटांवरची जादू, ज्याने कित्येक सामने खूप चांगल्या पद्धतीनं रंगवले. डावखुरे हाताचे गोलंदाज आणि उजव्या हाताच्या फलंदाजांना नेहमीच डोके दुखी ठरणारं हे कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन तयार. आउटसाइड ऑफ स्टिक थोडंसं खाली बसलेला हा चेंडू बॅटचा मला वाटते हलकासा किंचितचा आतमधनं गेलेला हा चेंडू डीप लॉंग स्टॉपमध्ये जातोय. इथे पंचांचा बाईचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. पंच आपल्याला पाहायला मिळतात या सामन्यासाठी, या संपूर्ण स्पर्धेसाठी, ज्यांनी खूप चांगलं योगदान दिलंय. हर्षदजी मडवी तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, कालच्या संपूर्ण दिवसभर जे 12 संघांनी खेळ केला, नॉन स्टॉप गुरुनाथजी पाटील, शशीदादा मेहर यांनी सहकार्य केलं. ही आहे आपल्या आगरी कोल्यांची एनर्जी. याला मात्र नक्कीच खऱ्या अर्थानं दाद द्यावी लागेल आणि या दोन विशिष्ट या पंचांचा उल्लेख होणं हे फार महत्त्वाचं आहे. पहिल्या दिवशी दत्तादादा मेहर यांना थोडीशी इंजरी झाली, तदनंतर मात्र खऱ्या अर्थानं सपोर्ट हा निघाला आणि पंचांची जबाबदारी ही दोन्ही पंचांवर आली आहे. परंतु यशस्वीरित्या 0 कॉन्ट्रावर्सी, 0 टॉलरन्स, कोणत्याही प्रकारचा आक्षेप, कोणत्याही प्रकारचं ऑब्जेक्शन आत्तापर्यंत तरी पाहायला मिळालं नाहीये. यावेळेला बॅटमधनं तडाका, स्टँड, पिक, जज अँड डिस्पॅच टुवर्ड्स द मिड विकेट रिजन फॉर अ 6. ही आहे भावेश भोईरची ओळख. आग्रे आणि कोले यांची संयम असलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. निकेत स्मृती, शहाबाज बेलापूर परिसरामधील एक अग्रनामांकित हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. भावेश भोईर आणि सचिन लांगी अशी ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. भावेशाच्या बॅटमधून निघालेला हा तडाखा आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून पुढे मी म्हणेन अशाच प्रकारची फलंदाजी स्वीकारावी लागेल. अंतिमचा चेंडू आणि अंतिमचा चेंडू मात्र फेस करण्यासाठी भावेश भोईर पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर असतील. एकूण धावा झाल्यात ते फक्त 8. यावेळेला पुन्हा एकदा बॅट जोरकस फिरवली होती, बॅट स्विंग चांगली होती, परंतु मिस जजमेंट होते. थोडंसं मी म्हणेन मिस टायमिंग झालेला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. डीपमध्ये प्रोटेक्शन असल्या कारणानं धाव मिळाली फक्त 1. टू एंड द ओव्हर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत ते पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त आणि फक्त 9. चला डेनिस संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि लगेच सामन्यास सुरुवात करा. 5 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला जातोय. स्टॉपवॉच यानंतरच्या सामन्यांसाठी आम्ही लगावणार आहोत. स्ट्रिक्ट आम्ही फॉलो करणार आहोत. टाईमचं स्केड्युलिंग आम्ही करणार आहोत. एक इनिंग 20 मिनिटांचा अवधी, 15 मिनिटं 3 षटकांसाठी असतील दुसऱ्या सामन्यासाठी, कारण षटकांमध्ये तफावत नेहमीच या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळाली आहे. चला 18 या सरासरीने धावा काढायच्या होत्या, परंतु सरासरीपेक्षा कमी आपल्याला धावा पाहायला मिळतात. ते धावपळकर फक्त 9 आणि धावपळकाचं प्रेशर हर्षद सर जर का बघितलं गेलं तर मात्र हे आता पाहायला मिळते ते शहाबाज या संघाकडे अजून इथून पुढे मात्र तुम्हाला हाणामारी करावी लागेल. येणारे चेंडू असतील 18 आणि आता मात्र सरासरी वाढली आहे. ते पहिल्या षटकामध्ये गरज होती 18 धावांची, धावा आल्या फक्त 9, म्हणजे 50% धावा आल्यात आणि 50%चं ओव्हरलोड घेऊन मात्र ते आउटस्टँडिंग बॅलन्स घेऊन मैदानामध्ये उतरलाय तो भावेश भोईर. स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं दुसरं षटक डावखुरे हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा अंदाज पहिला चेंडू फेकला गेला नवनाथ कदम यांच्या गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळाला. धाव मिळाली फक्त 1. दोन्ही फलंदाजांमध्ये तुमचा चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. अजूनपर्यंत
फलंदाज सचिन याच्या बॅटमधनं मात्र कोणत्याही प्रकारचा मोठा फटका सजवताना पाहायला मिळाला नाहीये आणि संघाला गरज आहे मोठे फटक्यांची, संघाला गरज आहे षटकार चौकारांची आणि षटकार चौकार जर का आले तर मात्र मॅचची एनर्जी, या मॅचमधली एनर्जी आणि स्फूर्ती आपल्याला नक्कीच उंचावताना पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू होता मात्र तंत्रशुद्ध फटका आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र खूप चांगलं अंडरस्टँडिंग, मैदानावर असलेलं त्याचं लक्ष आणि त्यामुळेच की काय बरोबर कव्हर पॉईंट आणि स्वीपर कव्हरच्या मधोमध छेदून भेदून हा चेंडू जातोय. वन बाउन्स ओव्हर द डिफेन्स आणि हा पहिला चौकार येतोय सचिनच्या बॅटमधनं. या चौकारानं का होईना परंतु शहाबाज संघाला थोडंसं का होईना परंतु बळ येईल आणि हे बळ मात्र तुम्हाला नक्कीच थोडासा आत्मविश्वास देऊन जाईल. इथे मात्र थोडंसं मी विनंती करेन स्पीडअप करा, कारण सामन्याला थोडासा उशीर झालाय आणि मागच्या चेंडूवर आलेला चौकार पुन्हा एकदा सचिन तयार असतील. समोर आहे गोलंदाज नवनाथ. मिस टायमिंग स्ट्रोक डीपमध्ये कॅप्टन राहुल. चेंडू मागे येतो, चेंडू ग्रिप करतोय, जोपर्यंत थ्रो करेल तोपर्यंत ही धाव मिळेल फक्त एक. भावेश भोईर आणि सचिन लांगी अशी सलामीचे फलंदाज अजूनपर्यंत तग धरून उभे आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि या 3 चेंडूमध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या ते फक्त 6. हा चेंडू इथे मात्र जलद गतीचा चेंडू, ज्या गतीनं आला होता त्याच गतीनं त्याला डिस्पॅच केला टुवर्ड्स द एक्स्ट्रा कव्हर रिजन फॉर सेकंड 6 ऑफ द इनिंग बाय मिस्टर भावेश भोईर. वॉट अ बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन. इथून पुढे पुन्हा एकदा अशाच प्रकारची कन्सिस्टन्सी तुम्हाला मेंटेन ठेवावी लागेल. खेम्यामध्ये अजूनपर्यंत मजबूत टॉप ऑर्डर असलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मयूर आपल्याला पाहायला मिळतात, त्यानंतर अक्षय सारखा फलंदाज आहे, परंतु सलामीचे फलंदाज ज्यांनी आत्मविश्वास दाखवलाय, स्ट्रायकर एंडवर आहे तो भावेश भोईर, ज्यानं मात्र आपला बॅटचा तडाखा मागच्या चेंडूवर आपण पाहिलाय. यावेळेला देखील चेंडूच्या रेंजपर्यंत पोहोचायचं होतं. गती आणि टप्प्यानं बीट केलाय भावेश भोईर याला आणि बॅटचा एज लागून चेंडू गेलाय शॉर्ट थर्ड मॅनमध्ये. बिहाइंड द विकेट धाव मिळाली फक्त एक. वन मोर ॲडेड इन द टोटल स्कोर शिफ्टेड टू 22 for the loss of no wicket after 1 over. This is second over in progress. 1 ball to go of this second over to spell Mr. Navnath Kadam onto the bowling mark once again. पुन्हा एकदा टप्प्यानं बीट केलाय. सचिन थोडीशी बॉडी लँग्वेज आपल्याला डाऊन पाहायला मिळते त्याच्या बॅटमध्ये. जरी एक चौकार आला असेल तरी देखील संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि ते फटके येत नाहीयेत. एक हाती झुंज देतोय तो भावेश भोईर. धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 22. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती तब्बल 72 आणि अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. काल हर्षद मडवी 12 चेंडूमध्ये 44 धावांचं टार्गेट असताना गोठिवली राकेश प्रतिष्ठान गोठिवली हा संघ जिंकला होता यशस्वीरित्या. 1 चेंडूमध्ये 4 धावा असं शेवटचं समीकरण होतं आणि काय खेळ केला होता स्वराज म्हात्रे आणि निलेश पाटील यानं. तो सामना अगदी प्रेक्षकांची मने जिंकणारा सामना होता. त्या सामन्यामध्ये त्यांनी संपूर्ण टार्गेट 52 धावांचं टार्गेट 3 षटकामध्ये चेस केलं होतं. एकंदरीत का या मैदानाचा भौगोलिकदृष्ट्या जर का विचार केला तर मात्र कोणतंही टार्गेट इथे कोणत्याही क्षणाला कोणत्याही प्रकारे रिडायरेक्ट होऊ शकतं, चेस होऊ शकतं आणि ते चेस होण्याची क्षमता ही भावेश भोईर आणि सचिन यांच्याकडे आहे. परंतु तुमच्याकडे असलेलं पोटेन्शियल आणि कॅलेबर हे तुम्हाला परफॉर्मन्सच्या माध्यमातून एक्झिक्यूट करावं लागेल. ते इम्प्लिमेंटेशन होईल का? समोर पुन्हा एकदा भावेश भोईर ज्याच्या बॅटमधनं आपल्याला 2 षटकार पाहायला मिळालेत, परंतु या धावा डिफेंड करण्यासाठी संघाचा वन ऑफ दी फायनेस्ट बॉलर ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतोय तो अरविंद राणा उर्फ सोनू. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू थोडासा दिशा भरकटताना पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे इशारा करतात की हा असेल डिक्लेड वाईट बॉल. 1+1 या धावा मिळतील 2. 2 मोर ॲडेड इन द एक्स्ट्राज, 2 मोर ॲडेड इन द टोटल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 24 वर. अरविंद राणा ज्याच्याकडे आहे व्यावसायिक क्रिकेटचा प्रगल्भ असा अनुभव, ज्याच्याकडे आहे कोणत्याही क्षणाला सामन्यामध्ये कमबॅक करण्याची क्षमता. फुलटॉस चेंडू इथे मात्र खराब मारा. फुलटॉस चेंडूला या मैदानावर
मैदानाच्या कोणत्याही बाजूला चेंडू भिरकावण्याची तुमच्याकडे मुभा आहे, कारण हे मैदान या नवी मुंबई परिसरामधील 360 डिग्री आणि उजव्या डाव्या दोन्हीही हाताच्या फलंदाजांना अगदी मी म्हणेन मैदानाच्या या वर्तुळाच्या कोणत्याही कॉर्नरला षटकार लगावण्याची तुमच्याकडे ॲडव्हेंटेज हा आहे फायदा. आणि इथे मात्र फायदा उचललाय तो फलंदाज सचिन लांगे याच्या बॅटमधनं निघतोय हा पहिला षटकार. चौकार त्याच्या बॅटमधनं पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला होता, त्यानंतर मात्र हा षटकार येतोय. हा षटकार मात्र पुन्हा एकदा आत्मविश्वास देईल तो सचिनला. फिंगर्स रोल केल्यात, परंतु इथे इम्पॅक्ट खूप महत्वाचं आहे. सचिन यानं या चेंडूची लाईन रीड केली, टप्पा रीड केला, अँटिसिपेट केलं. काय अव्वल दर्जाचं अँटिसिपेशन आहे. वैयक्तिक जीवनामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरी आणि व्यवसायामध्ये नक्कीच क्रिकेटच्या सरावापासून जरी मी वंचित असलो तरी माझ्याकडे खूप चांगल्या दर्जाचं क्वालिटी बॉलिंग आणि बॅटिंगचं जजमेंट आणि अँटिसिपेशन आहे, अभ्यास आहे. आणि तो अभ्यास घेऊन मैदानामध्ये उतरल्यानंतर इथे मात्र एक खूप चांगल्या दर्जाचा हाय रेटेड बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. तो सचिन लांगे यांच्याकडनं याच्या बॅटमधून निघालेत 2 चेंडूवर सलग 2 षटकार. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, हाच खेळाडू गोलंदाजीसाठी आल्यानंतर पहिल्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केला होता फक्त 8. एकूण धावसंख्या झाली आहे ती तब्बल 36. अजूनही 10 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. ओ इथे बॅकफुटवरनं चेंडूला पंच केलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक थोडेसे का होईना गफलत करतोय, फंबल होत आहेत, परंतु धाव मिळेल फक्त 1. कारण दोन्हीही फलंदाजांकडे हर्षद मडवी जेव्हा 2 फलंदाज ज्यांच्याकडे ताकद आहे, 2 फलंदाज ज्यांच्याकडे पॉवर आहे, 2 फलंदाज ज्यांच्याकडे स्ट्रेंथ आहे आणि मैदानामध्ये षटकार लगावण्याची क्षमता त्यांच्याकडे, म्हणूनच की काय फक्त 1 धाव घेतली गेली. आणि इथून पुढे भावेश ऑन स्ट्राईक. चेंडू हवेमध्ये आहे, एलिव्हेशन नाहीये. अमित वाडकर येत आहेत चेंडू मागे आणि इथे झेल टिपतोय फलंदाज. ज्या विकेटची गरज होती ती विकेट इथे मात्र प्राप्त करतोय अरविंद राणा. आणि इथे मात्र संघाला मोठं भगदाड पडलं जातंय. निकेत स्मृती शहाबाद संघाचा पहिला फलंदाज ज्याच्याकडे भरवशाच्या नजरेने पाहिलं जात होतं तो मात्र थोडासा नाराज हताश होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे मात्र इथून पुढचा शहाबाद संघाचा प्रवास आपल्याला खडतर पाहायला मिळेल का? संघर्ष हा तुम्हाला करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आता मात्र 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. 9 चेंडू 35 धावा, 8 चेंडू 35 धावा, माफ करा 8 चेंडू 35 धावा. येणारे 2 चेंडू, या 2 चेंडूवर 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. जर का शेवटच्या षटकामध्ये अर्चद म्हणजे 20 ते 22 धावा जर का राहिल्या तर मॅचमध्ये मजा येईल, मॅचमध्ये रंगत आणता येईल. ती रंगत आणण्यासाठी स्ट्रायकर एंडवर आलाय सचिन लांगे, ज्याच्या बॅटमधनं आपण पाहिलेत 2 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार. तो अजूनही तग धरून उभा आहे. पुन्हा एकदा अरविंद राणा गोलंदाजी मार्कवर बॅटचा एज लागलाय. चेंडू गेला डीप थर्ड मॅनमध्ये. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर पोहोचतायत, चेंडू ग्रीप करतील, थ्रो करतील, तोपर्यंत या धावा मिळतील पुन्हा एकदा 2. या 2 धावांना समीकरण येऊन ठेपलंय ते फायनल 7 बॉल्स टू गो. आणि जिंकण्यासाठी अजूनही 33 धावांची गरज. 33 धावा जर का षटकार येतोय तर अंतिमच्या षटकामध्ये 5 षटकार राहतील. अर्थातच मॅचमध्ये मजा येईल, परंतु हा षटकार येणं हे फार महत्वाचे आहे. सचिन ऑन स्ट्राईक वन्स अगेन अगेन्स्ट मिस्टर अरविंद राणा उर्फ सोनू. शॉर्टपिच चेंडू, या चेंडूवर मात्र टायमिंग जमत नाहीये. कॅप केलेला हा चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हर्समध्ये. फॉरवर्डमध्ये येऊन चेंडू ग्रीप करतील राहुल, तोपर्यंत ही धाव मिळेल फक्त 1. आता मात्र अंतिमचे 6 चेंडू आणि कठीण होताना चालले हे आव्हान आपण पाहताय ते म्हणजे 6 चेंडूमध्ये तुम्हाला ठोकावे लागतील 5 षटकार आणि 2 धावांचा 1 फटका.
32 धावा काढायच्या आहेत. या 32 धावा कठीण वाटते, परंतु सचिन आणि मयूर भंडारी यांच्याकडे मात्र मी म्हणेन खूप चांगला पोटेन्शियल आहे. तुम्हाला मात्र षटकार ठोकावे लागतील, तितकाच चांगला अनुभव आहे तो गोलंदाज. शेवटचं षटक कोण घेऊन येतोय, अंतिमचं फायनलचं षटक. आणि अंतिमचं षटक. 6 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. पहिला चेंडू इथे सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर किंचितसा खाली बसतोय. लाईन खूप चांगली आहे, टप्पा खूप चांगला आहे आणि गती देखील खूप चांगली होती. तीनही गोष्टींवर तुमचं खूप चांगलं कंट्रोल असेल तर तुम्हाला मात्र नक्कीच फलंदाजाला नक्कीच बीट करता येईल. 5 चेंडू आणि 32 धावा. या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडू टॅप केला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. राहुल पुन्हा एकदा चेंडू मागे येत आहेत. धाव मिळेल फक्त एक. डीप कव्हरचं क्षेत्ररक्षण खूप चांगल्या दर्जाचं होतं आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू आणि 31 धावा. चला तर मी विनंती करेन सार्थक 11 पारगाव. नक्कीच नेम करेक्शन, सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघाचा कॅप्टन आपण या नाणेफेकीसाठी आणि या सामन्यातील विजेता संघ यानंतर मात्र नाणेफेक होईल. आज आमच्या व्यासपीठावर यतीनदादा भुईर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आपण करणार आहोत. इथे मात्र खूप चांगला स्ट्रोक, परंतु उशीर झालाय. सचिन याच्या बॅटमधनं हा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. धावांचा डोंगर. आज शहाबाज संघाच्या काय चुका झाल्या, ज्या गोलंदाजीमध्ये जर का बघितलं गेलं तर पहिलं षटक सचिन यानं फेकलं होतं, फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर बाला यानं जे षटक फेकलं त्या षटकामध्ये एक फुलटोस चेंडू आणि 2 ओव्हरपिच चेंडूवर ते 2 षटकार आले. त्या षटकारानं मात्र मी म्हणेन त्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 27 आणि त्यानंतर मात्र 15 धावांचं षटक फेकलं ते अक्षयनं. त्या षटकामध्ये थोडंसं कमबॅक केलं होतं असं वाटत होतं, परंतु अंतिमच्या षटकामध्ये शेवटच्या 4 चेंडूवर 2 चौकार आणि 2 षटकार फोकले ते भावेश भोईर याच्या गोलंदाजी मार्कवर. त्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 21. म्हणूनच की काय गोलंदाजी थोडीशी खराब झाली ती शहाबाज संघाची आणि पराभवाला सामोरं जावं लागतंय. हताश नाराज तुम्ही होऊ नका. येणाऱ्या दिवसामध्ये ज्या स्पर्धा असतील त्या स्पर्धांसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि इथे मात्र मी कॉंग्रॅच्युलेट करेन. ते पहिला विजय मिळवतोय तो स्वतः आयोजक संघ आणि सचिनजी धुमाल यांच्या चेहऱ्यावर आपल्याला स्मित हास्य पाहायला मिळते, कारण त्यांचा संघ पहिला विजय इथे मात्र नक्कीच मिळवतो या आजच्या स्पर्धेमध्ये. आणि हा प्रवास इथून पुढे असाच